नमस्कार मंडळी, सिरीज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, फुरसुंगी उरुदेवाची नगर परिषदे निवडणुकीच्या अनुषंगानं आता मी सध्या संकेतवार येथे आहे आणि संकेतवार येथे माझ्यासोबत भाजपाचे दोन्ही उमेदवार आहेत. एकंदरीत भाऊ, कशी परिस्थिती आहे सध्याची? आपला हा प्रभाग क्रमांक 14 आहे. बर. बीजेपीला पोषक असा मतदारसंघ आहे, कारण गेली 5 ते 6 वर्षाला आम्ही या प्रभागात काम करतो. म्हणजे अतिशय दुर्लक्ष झालेला भाग म्हणून संकेत विहार व पावराचा भाग म्हणून ओळखला जातो, जो की कचरा डेपो बाधित भाग म्हणून ओळखला जातो. इथून मागे जो काही निधी आला कचरा डेपो बाधित भागासाठी, हा खर तर ह्या भागासाठी वापरला गेला पाहिजे होता, पण त्याचा वापर या भागासाठी न होता तो अख्ख्या फुरसुंगी उरुदेवाची भागात वापरला गेला. पण हा भाग तसा दुर्लक्षित राहिलाय. तर आता आम्ही जे आता काम करतो एवढं 2-4 वर्षाला, तर खूप म्हणजे चांगला प्रतिसाद आहे. लोक म्हणतात किंवा काम करतो आम्ही तुमच्याच मागे आहे. त्यामुळे हा चांगलं वातावरण आहे, आपलं पोषक वातावरण आहे. विकासापासून हा भाग पूर्णपणे वंचित राहिला, याचं कारण काय होऊ शकतं? वंचित राहण्याचं कारण एकच, ज्याने त्यांनी फक्त आपला भाग सुधारायचा प्रयत्न केला, हा भाग अडकून लक्ष दिलं नाही. तर स्थानिक उमेदवार कोण नसल्यामुळे आतापर्यंत हा भाग तसा दुर्लक्षित राहिलेला आहे. ज्या त्यांनी ज्या त्याचा भाग म्हणजे फुरसुंगी असेल, बेकारनगर असेल, तुकादर्शन असेल, इथं सगळ्या समस्या निराकरण झालेलं आहे. पण हा भाग गेले 20 ते 25 वर्ष कायम असाच राहिलेला आहे. त्याच्याकरता आता ह्या भागातले म्हणजे मी असेल, मॅडम असेल, आम्ही स्थानिक उमेदवार इथले, जनतेला सुद्धा कळतं, त्यामुळे जनता आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. आणि इथून पुढे जर या भागाचा विकास करायचा असेल तर त्या स्थानिक उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे, अशी माझ्या नागरिकांना व मतदारांना कळकळीची विनंती आहे. समजा जनतेनं तुम्हाला नगरसेवक पदाची संधी दिली तर काय करता? सगळ्यात पहिलं या भागात जो पाण्याचा असा भयंकर असा त्रास लोकांना सहन करायला लागतो, या पाण्याची टँकर मुक्त भाग करायचा, हे आमचं प्रथम धोरण असणार आहे. त्याच्यानंतर लाईटीची समस्या येते मोठ्या प्रमाणात आहे, ते लाईटीची समस्या दूर करायची. बाकीच्या मग रस्त्याच्या बाकीच्या किरकोळ समस्या त्या चालू असतात लाईटीच्या वगैरे, त्या आम्ही निवडून आल्यानंतर 1-6 महिन्यात त्या सगळ्या पूर्ण करू. पाण्याची समस्या सगळ्यात महत्वाची, आम्हाला टँकर मुक्त भाग करायचा, कारण की आम्ही कोणाच्या हक्काचा मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचा मागतोय. आमचा बाधित भाग आहे. पाण्याची समस्या जे की एमजीपीची योजना आली, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्यमंत्री पेयजल योजना होती, ती प्रामुख्याने ह्या बाधित भागाला पहिली मिळायला पाहिजे होती. पण त्याचा भाग ह्या भाग म्हणजे त्याचा फायदा या भागाला न होता तो अख्ख्या फुरसुंगी उरुदेवाची झाला, जे की 6 किलोमीटर जाऊ शकते ना, आम्हाला इथं बाधित भागासाठी 4 किलोमीटरला नेऊ शकत नाही. मोठी शोकांतिका आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या आता लक्ष द्यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे मतदार राजा जागरूक झालेला आहे. ह्याचा आम्हाला फायदा 100% होणार आहे. मतदारांना काय आवाहन करताय? मतदारांना आवाहन न करताना विनंती करतो की इथून माग जे झालं, जे आपला भाग वंचित ठेवला गेला, म्हणजे ज्या राजकारणी लोकांनी असेल किंवा इतर लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी आपला भाग दुर्लक्षित केला, त्यांना जर आपल्याला त्याची जागा दाखवायची असेल तर आम्हाला प्रचंड अशा बहुमताने विजय करा. येणारा काळ हा आपल्याला सुख समृद्धीचा जाणार आहे. म्हणजे जे आपण पाण्याचं कनेक्शन आहे ते लोकांच्या दारादारात देणार. एमजीपीची जी योजना आहे त्याचा खऱ्या अर्थाने लाभ ह्या लोकांना 100% आपण मिळवून देणार. कचरा मुक्त हा भाग करणार, लाईट मुक्त हा भाग करणार, म्हणजे लाईटची जी समस्या आहे ती आपण प्रथम सोडवण्याचा प्रयत्न करणार. आव्हान काय करता मतदारांना? मतदारांना सगळ्या विनंती करेल की आतापर्यंत आपला हा जो दुर्लक्षित भाग राहिलेला आहे, सर्व मतदारांनी जर आम्हाला पाठिंबा दिला तर लवकरात लवकर इथल्या ज्या गंभीर प्रमाणातल्या ज्या काही आतापर्यंत सुधारणा झालेल्या ज्या काही समस्या आहेत, उदाहरणार्थ पाणी प्रश्न, नियमित वीज पुरवठा, ह्या आम्ही 6 महिन्यामध्ये नक्कीच पूर्ण करू. त्याच्यामुळे मतदारांना अशी विनंती करते की भाजपच्या ह्या आम्हाला दोन्ही उमेदवारांना, संतोष भाऊ हरपळे आणि मी डॉक्टर उज्ज्वला बाळासाहेब हरपळे, कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला बहुमत द्या.